नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत 10th स्टँडर्ड बोर्ड एक्झाम इंग्लिशबद्दल काही टिप्स. याच्यामध्ये आपण पेपर पॅटर्न पाहणार आहोत. सोबतच पेपर सोडवताना डूज आणि डोंट्स कोणते आहेत, लास्ट मोमेंट रिव्हिजन काय केली पाहिजे, हे सगळं तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. व्हिडिओ थोडासा मोठा होईल, बट आय होप की तुम्ही पूर्ण पाहाल, कारण हा व्हिडिओ खूप व्हॅल्युएबल आहे. फर्स्ट ऑफ ऑल, हा जो व्हिडिओ आहे तो इंग्लिश थर्ड लँग्वेजसाठी आहे. म्हणजे जे मराठी मीडियमला आहेत किंवा सेमी मीडियमला आहेत त्यांचं इंग्लिश या ठिकाणी आहे. प्युअर इंग्लिश मीडियमचं इंग्लिश या ठिकाणी या व्हिडिओमध्ये नाही कव्हर होणार आहे. फक्त मराठी मीडियम आणि सेमी इंग्लिश मीडियम यांच्या इंग्लिशसाठी हा व्हिडिओ आहे. फर्स्ट ऑफ ऑल, क्वेश्चन नंबर 1 जो की आधारित असतो लँग्वेज स्टडीवरती. याच्यामधला जो एक क्वेश्चन आहे त्याच्यामधला पहिला क्वेश्चन असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला काही ब्लँक्स दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला योग्य लेटर भरून तो शब्द पूर्ण करायचा असतो. फॉर एक्झाम्पल ST-RT. आता या ठिकाणी काय येईल? ए येईल. हे तर तुम्हाला माहिती आहे. याची लास्ट मोमेंटला रिव्हिजन करायची काहीच गरज नाहीये. फॉर एक्झाम्पल दुसरा शब्द असा आहे SL-VE. या ठिकाणी ए येणार आहे. मग बेसिकली हे प्रश्न सॉल्व्ह करताना काय करायचं, तर तुम्हाला सपोज की या ठिकाणी माहिती नाहीये की इथे कोणता लेटर येणार, तर तुम्ही जे वॉवेल्स आहेत AEIOU, हे वॉवेल्स तुम्ही याच्यापैकी कोणताही वॉवेल तुम्ही या ठिकाणी वापरायचा आहे आणि शब्द तयार होतोय का हे पाहायचं आहे. जरी ही ट्रिक पण कामाची नसेल तर मग पेपर संपल्यानंतर काय करायचं आहे, पेपर संपल्यानंतर करायचं आहे, सुरुवातीला करायचं नाहीये. ए पासून झेड पर्यंत सगळे लेटर्स या ठिकाणी वापरून कोणता शब्द बरोबर वाटतोय हे पाहायचं आहे. तेही नाही आलं तर मग कोणत्याही अक्षराचा तुक्का ह्या ठिकाणी मारायचा आहे, कारण मग दुसरं आपल्याकडे काहीच ऑप्शन नाहीये. बट शक्यतो तुम्हाला जे शब्द माहिती आहेत असेच शब्द या ठिकाणी विचारले जातात. तुम्हाला एवढं करायची गरज नाही पडणार. फक्त वॉवेल्स वापरले तरी पण काम होईल, कारण बेसिकली वॉवेल्सच या ठिकाणी कुठेतरी मिसिंग असतात. हे झालं प्रश्न पहिला, ए मधील पहिलं. आता ए मधीलच दुसरा प्रश्न असतो की ज्या ठिकाणी तुम्हाला जे शब्द आहेत तर ते अल्फाबेटिकली लावायचे असतात. आता अल्फाबेटिकली शब्द लावण्यासाठी तुम्हाला ऑब्व्हियसली ABCD येते, झेड पर्यंत सगळ्यांना येतेच. त्याच्यामुळे याही प्रश्नाची रिव्हिजन करायची काहीच गरज नाहीये. तुम्हाला फक्त शब्द दिले जातील, ते तुम्हाला जस्ट अल्फाबेटिकली अरेंज करायचे आहेत आणि लिहायचं आहे. थर्ड असणार आहे पंक्च्युएशन मार्क्सचा क्वेश्चन. या ठिकाणी तुम्हाला पंक्च्युएशन मार्क्स प्रॉपर वापरायचे आहेत त्या वाक्यामध्ये. तुम्हाला काय करायचं आहे, जस्ट एकदा पंक्च्युएशन मार्क्स तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की हा क्वेश्चन मार्क आहे, एक्सक्लेमेशन मार्क आहे, हे कॉमा वगैरे जे पण आहे ते. हे सगळे मार्क्स तुम्हाला माहिती आहेत. फक्त जर तुम्हाला याच्यामध्ये काही कन्फ्युजन असेल की म्हणजे कोणतं पंक्च्युएशन मार्क कुठे वापरायचं, तर ते जस्ट एकदा क्लिअर करा. बाकी याच्यामध्ये अगेन रिव्हिजन करायची काही गरज नाहीये. नेक्स्ट आहे फोर्थ. तुम्हाला एखादा शब्द दिला जाईल आणि त्या शब्दाची तुम्हाला फोड करायची आहे, म्हणजे नवीन शब्द त्यापासून तयार करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला शब्द दिलाय मिनिंगफुल. ओके, मिनिंगफुल हा शब्द दिलेला आहे आणि तुम्हाला याचे मिनिंगफुल शब्द तयार करायचे आहेत. मग तुम्ही याच्यामधून MEAN मीन फाइंड आउट करू शकता, किंवा याच्यामधून अजून जे काही शब्द येतील ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. मिनिमम तुम्हाला या ठिकाणी किती शब्द लिहायचे असतात, मिनिमम तुम्हाला 4 शब्द या ठिकाणी तयार करायचे असतात. तुम्ही 4 पेक्षा एक्स्ट्राही तयार करू शकता, कारण का की त्यामधला जर एखादा शब्द चुकला तर तुम्हाला मार्क्स मिळतील. ओके, त्यासाठी तुम्ही 4 ते 6 शब्द तयार करा. अगेन हा प्रश्न फक्त तुम्हाला 2 गुणांसाठी आहे. तुम्ही 4 शब्द तयार केले तरी पण चालतील, बट एखाद्या चुकलास तर म्हणून त्यासाठी तुम्ही एखादा एक्स्ट्रा शब्द पण तयार करू शकता. अगेन शब्द हे 3 लेटर्सचे असले पाहिजेत. 2 लेटर्सचे शब्द अलाउड नाहीयेत. 3 किंवा 3 पेक्षा मोठे म्हणजे जास्त लेटर्स असणारे शब्द तुम्ही या ठिकाणी लिहायचे आहेत. अगेन याच्यामध्ये पण रिव्हिजन करायची काहीच गरज नाहीये, कारण तुम्हाला शब्द समोर आला की आरामात त्याचे बाकीचे शब्द तयार करता येतील. फिफ्थ आहे रिलेटेड वर्ड्सचा क्वेश्चन असतो की या ठिकाणी. नेक्स्ट आहे फिफ्थ क्वेश्चन, ज्यामध्ये तुम्हाला रिलेटेड वर्ड्स लिहायचे असतात. अगेन रिलेटेड वर्ड्समध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे, तो म्हणजे तुम्हाला जर नाउन दिले असतील तर तुम्ही लिहायचं आहे ॲडजेक्टिव्ह. तुम्हाला जर वर्ब दिले असेल तुम्ही लिहायचं आहे ॲडवर्ब. ओके, हे कंपल्सरी आहे. तुम्हाला जर या बॉक्समध्ये नाउन दिलं असेल तर तुम्हाला त्याचे 4 ॲडजेक्टिव्हच लिहायचे आहेत. जर वर्ब दिलं असेल तर ॲडवर्ब लिहायचे आणि वाईस वर्सा. ओके, हे 2 गुणांसाठी आहे. प्रत्येक शब्दाला या ठिकाणी अर्धा मार्क असणार आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 6वा प्रश्न. 6व्या प्रश्नामध्ये येणार आहे वर्ड चेन. वर्ड चेन अगेन 2 गुणांसाठी असते. वर्ड चेन मध्ये पण तुम्हाला जर पहिला शब्द म्हणजे जर जे प्रश्नपत्रिकेमध्ये आहे तो शब्द जर या ठिकाणी वर्ब असेल तर तुम्हाला बाकीचे उरलेले 3 देखील वर्बच लिहायचे आहेत. जर या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह असेल उरलेले 3ही ॲडजेक्टिव्हच लिहायचे आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल वर्ब मध्ये या ठिकाणी टॉक वगैरे असेल तर तुम्हाला या ठिकाणी कीप लिहायचं आहे, कीप नंतर पुट लिहायचं आहे, टी नंतर काय लिहिता येईल अजून, टी नंतर तुम्ही सजेस्ट करा. ओके, या ठिकाणी तुम्ही एखादा वर्ब लिहायचा आहे टी पासून स्टार्ट होणारा. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला 3 लेटर्स जे आहेत त्या या ठिकाणी भरायचे आहेत. 3 शब्द जे आहेत ते या ठिकाणी लिहायचे आहेत आणि 3ही लिहिताना वर्बच लिहायचे आहेत. ते लिहू शकता. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे क्वेश्चन नंबर 1B. क्वेश्चन नंबर 1B मध्ये आहे डू एस डिरेक्टेड. हे 2 गुणांसाठी आहे. याच्यामध्ये ऑप्शनला प्रश्न आहेत. कसे, याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतं की तुम्हाला इधर एक फ्रेज दिली जाईल कोणतीही,
जसं तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे, किंवा दुसरा याला ऑर असतो, हे तुम्हाला एकतर फ्रेज देऊन त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे किंवा तुम्हाला क्लॉज ॲड करायचा आहे. म्हणजे काय, सपोज की फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादं सेंटेन्स दिलं जाईल, यू विल नाही इफ घेऊया आपण, इफ यू डॅश 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 डॅश, म्हणजे इफ यू स्टडी हार्ड यू विल गेट सक्सेस. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला क्लॉज कंप्लीट करायचं असेल. सो इधर तुम्हाला फ्रेजचं वाक्यात उपयोग करायचा आहे किंवा तुम्हाला क्लॉज कंप्लीट करायचं आहे. आफ्टर दॅट हे दोघांपैकी एक काहीतरी करायचं आहे. नेक्स्ट असणार आहे यामध्ये दुसऱ्या ह्याच्यामध्ये इधर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, एकतर त्या शब्दाला प्रिफिक्स किंवा सफिक्स जॉईन करायचा आहे. 2 शब्द दिले जातील तुम्हाला, त्या शब्दाला प्रिफिक्स किंवा सफिक्स, असं नाही की प्रत्येक शब्दाला प्रिफिक्सच येऊ शकतो किंवा सफिक्सच येऊ शकतो, काही येऊ शकतं. सो ते तुम्हाला जॉईन करायचं आहे. इधर हे करायचं आहे किंवा याच्यामधलाच दुसरा असतो की तुम्हाला हा जो या ठिकाणी शब्द दिला असेल त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. सो तुम्ही एकतर प्रिफिक्स किंवा सफिक्स जॉईन करा किंवा त्या दोन्ही शब्दांचा वेगवेगळ्या वाक्यांमध्ये उपयोग करा. या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन आहे, सो तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. जर तुम्हाला रिटर्न पेपर पॅटर्न हवा असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे, तुम्ही ते चेकआउट करू शकता. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, या ठिकाणी तुमचा पहिला विभाग संपतोय. नेक्स्ट आहे तो म्हणजे क्वेश्चन 2 किंवा सेक्शन 2. सेक्शन 2 मध्ये आहे टेक्स्चुअल पॅसेज. ओके, सो टेक्स्चुअल पॅसेज तुम्हाला या ठिकाणी येणार आहे. अगेन पॅसेज तुम्हाला माहिती असेल तर अजिबात रीड करण्यामध्ये वेळ वाया घालवू नका. 2 पॅसेज तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात, एक तर क्वेश्चन नंबर 2A मध्ये आणि दुसरं म्हणजे क्वेश्चन नंबर 2B मध्ये. दोन्हीही टेक्स्टबुक मधलेच असणार आहेत. सेम तुम्हाला टेक्स्टबुक मधलेच दोन्ही कोणतेही पॅसेज येऊ शकतात. जे रिड्युस्ड आहेत ते सोडून इतर कोणतेही पॅसेज येऊ शकतात. सो तुम्हाला जर तो पॅसेज माहिती आहे तर वाचण्यात वेळ वाया घालवू नका. बट जर तुम्हाला एखादा प्रश्न नाही आला तर मात्र तुम्हाला पॅसेज वाचावा लागेल. ओके, पॅसेज वाचताना जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्याला आधीच अंडरलाईन करा, जेणेकरून परत पॅसेज वाचण्यामध्ये वेळ वाया नाही जाणार. सो या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल क्वेश्चन नंबर 2A आणि B दोघांसाठी पण सेम प्रश्न प्रकार असणार आहेत. सो आपण एकत्रच पाहूया. A1 किंवा B1 या ठिकाणी तुम्हाला एकतर सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटीज येतात, म्हणजे एकतर राईट आहे का रॉंग आहे, ट्रू आहे का फॉल्स आहे हे ओळखायचं आहे, किंवा तुम्हाला कम्प्लिटली वेब डायग्राम वगैरे येईल. अगेन वेब डायग्राम जर आली तर वेब डायग्राम तुम्हाला पेनानेच ड्रॉ करायची आहे, पेन्सिलने नाही. हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे. इथे काही येऊ शकतं, डायग्राम ड्रॉ करा, चार्ट ड्रॉ करा, म्हणजे ब्लँक्स भरा, किंवा ते चूक आहे की बरोबर आहे मेन्शन करा, किंवा 1-2 शब्दामध्ये ते स्पष्ट करायचं आहे काही तुम्हाला सेंटेन्स दिलं असेल. सो असं काही या ठिकाणी येऊ शकतं. अगेन हे सगळे प्रश्न तुम्हाला तो जो पॅसेज दिलेला आहे त्याच्यावरतीच आधारित असणार आहेत, त्याच्या व्यतिरिक्त काही नसतं. सो आफ्टर दॅट A2 किंवा B2 सेम असतात दोघांमध्येही, A मध्ये आणि B मध्ये प्रश्न. सो त्याच्यामुळे मी एकत्रच लिहिते. A2 किंवा B2 मध्ये काय येऊ शकतं, हे पण 2 गुणांचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला अगेन वेब वगैरे येऊ शकते, किंवा तुम्ही XYZ या सेंटेन्सशी ॲग्री आहात की नाही ॲग्री आहात हे लिहायचं आहे, किंवा तुम्हाला ते जे सेंटेन्सेस असतील ते प्रॉपर ऑर्डरमध्ये अरेंज करायचे, ज्याप्रमाणे पॅसेजमध्ये आले त्याप्रमाणे. सो असे प्रश्न A2 किंवा B2 मध्ये येऊ शकतात. आफ्टर दॅट A3 किंवा B3. A3 किंवा B3 हे पर्टिक्युलरली वोकॅब्युलरीवरती आधारित आहे. सगळे वोकॅब्युलरीवरचेच प्रश्न या ठिकाणी येणार आहेत. वोकॅब्युलरी, ओके, सगळे पर्टिक्युलरली वोकॅब्युलरीवरचेच प्रश्न या ठिकाणी येणार आहेत 2 मार्क्ससाठी. याच्यामध्ये मग तुम्हाला अपोजिट वर्ड्स शोधून लिहा पॅसेजमधून, किंवा सिमिलर वर्ड शोधून लिहा, किंवा तुम्हाला या ठिकाणी अपोजिट वर्डचं मिनिंग फाइंड आउट करून लिहा. सो असे बरेचसे प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात, किंवा एखादं क्रॉसवर्ड येईल, पझल येईल, किंवा या एखादं सेंटेन्स दिलं जाईल, यासाठी त्या पॅसेजमध्ये कोणता वर्ड आहे ते शोधून लिहा. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी येऊ शकतं. सो यासाठी बेसिकली तुम्हाला जर आता लास्ट मोमेंटला रिव्हिजन करायची असेल तर तुम्ही डायजेस्टमधला एखादा पॅरेग्राफ चेक करून पाहू शकता की त्याच्यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत. ओके, एखादा पॅरेग्राफ पाहिला की तुम्हाला त्याची आयडिया येईलच. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे A4 किंवा B4. A4 किंवा B4 हे स्ट्रिक्टली ग्रामरवरती आधारित असतं आणि तुम्हाला याच्यावरती सगळे ग्रामरवरचे प्रश्न विचारले जातात 2 मार्क्ससाठी. ओके, मग ग्रामरमध्ये काय काय येऊ शकतं, तर क्वेश्चन टॅग ॲड करा, किंवा व्हॉइस चेंज करा, किंवा इनडायरेक्ट डायरेक्टमध्ये तुम्हाला ते कन्वर्ट करण्यासाठी येऊ शकतं, किंवा डिग्री बदलण्यासाठी येऊ शकतं, सुपरलेटिव्ह कंपॅरेटिव्ह डिग्री किंवा पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये बदलण्यासाठी येऊ शकतं, किंवा सेंटेन्सचं ॲसरेटिव्हचं एक्सक्लॅमेटरी करा, एक्सक्लॅमेटरीचं ॲसरेटिव्ह करा, इंट्रोगेटिव्ह करा, असे पण तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात. जर तुम्हाला टाइप्स ऑफ सेंटेन्सचा व्हिडिओ पाहिजे असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच, त्याद्वारे तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता. अगेन तुम्हाला या ठिकाणी WS क्वेश्चन तयार करा असं पण येऊ शकतं. ओके, सो हे सगळे ग्रामरवरती येणारे प्रश्न आहेत. या ठिकाणी तुम्हाला 2 प्रश्न येऊ शकतात, डिपेंड अपॉन प्रश्न प्रकार, प्रत्येकाला 1-1 मार्क असेल.
नेक्स्ट आहे A5 किंवा B5. याच्यामध्ये स्ट्रिक्टली पर्सनल रिस्पॉन्स येतं, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जाईल आणि याचं उत्तर तुम्हाला मेन्शन करायचं आहे. हे तुम्हाला 2 गुणांसाठी येतं आणि तुम्हाला 4 ते 5 वाक्य याच्यामध्ये लिहायचे असतात. ओके, सो याच्यामध्ये तुम्हाला काय काय करता येईल, तर बेसिकली जो कुठला प्रश्न विचारला असेल तो जर त्या पॅसेजवरती आधारित असेल तर तुम्ही पॅसेजमधल्या काही गोष्टी तुमच्या उत्तरामध्ये मेन्शन करू शकता. पण जर नसेल तर मग तुम्हाला स्वतःच्या मनाने पूर्ण उत्तर लिहावं लागेल आणि उत्तर लिहित असताना ते शक्यतो ग्रॅमॅटिकली करेक्ट असलं पाहिजे. आणि त्यासोबतच तुम्हाला उत्तर थोडंसं मोठं म्हणजे 4 ते 5 ओळींचं लिहायचंच आहे. अगेन तुम्हाला जर आवडीचा खेळ वगैरे असे काही प्रश्न विचारले असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला स्ट्रिक्टली तो खेळ आवडतो की नाही मेन्शन करायचे आणि का आवडतो, तुमचा आवडता प्लेअर कोणता आहे वगैरे हे पण तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता. किंवा तुम्हाला तो खेळ खेळण्यासाठी इन्स्पिरेशन वगैरे काही मिळालं वगैरे असेल तर तुम्ही ते पण त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता. ओके, सो हे झालं क्वेश्चन नंबर 2A आणि क्वेश्चन नंबर 2B साठी. नेक्स्ट आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 असणार आहे पोएट्रीवरती आणि तुम्हाला या ठिकाणी पोयमवरती प्रश्न विचारले जाणार आहेत. सो क्वेश्चन नंबर 3 मधला A आधी आपण पाहूया. याच्यामध्ये तुम्हाला पोयम लिहून दिली जाते आणि पोयम ही A मधली पोयम ही 5 मार्क्ससाठी असते. सो या 5 मार्कांमध्ये काय काय असतं, तर सगळ्यात पहिल्यांदा A1 असणार आहे. तुम्हाला अगेन या ठिकाणी वेब डायग्राम वगैरे ड्रॉ करून दिला जाऊ शकतो. ज्या ॲक्टिव्हिटीज पॅसेजमध्ये येतात मोस्टली त्याच प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला पोयममध्ये पण येऊ शकतात, की एखादी ओळ दिली जाईल, ही करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे वगैरे ते तुम्हाला ओळखायचं असेल. अगेन तुम्हाला पोयम लिहून दिली जाईल, सो तुम्हाला पोयम वगैरे लक्षात ठेवायची ही गरज नाही आहे. तुम्हाला सगळं लिहूनच आन्सर्स लिहायचे पाहूनच आन्सर लिहायचे आहेत. नेक्स्ट आहे A2 मध्ये तुम्हाला काही कॉम्प्लेक्स ॲक्टिव्हिटीज असतील. फॉर एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी कवितेमधली एखादी ओळ वगैरे घेऊन त्याचा अर्थ वगैरे काही विचारला जाऊ शकतो किंवा त्याच्यावरती आधारित काही टेबल वगैरे कंप्लीट करण्यासाठी येऊ शकतात. वेब डायग्राम, सेंटेन्सेस वगैरे असलं काहीतरी या ठिकाणी येऊ शकतं. A3 मध्ये तुम्हाला रायमिंग स्कीम काय आहे याच्यामध्ये किंवा रायमिंग वर्ड्स काय आहे त्याच्यामध्ये, कोणतं फिगर ऑफ स्पीच आहे का, ते फिगर ऑफ स्पीच कोणत्या, सपोज की अँथिथेसिस वगैरे असेल तर ते कोणत्या ओळींमध्ये वगैरे पाहायला मिळते, त्याचा अर्थ काय, हेही तुम्हाला याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. सो बेसिकली हा प्रश्न 2 गुणांसाठी, हा प्रश्न 2 गुणांसाठी आणि हा प्रश्न 1 गुणांसाठी असतो. ओके, आफ्टर दॅट पोएट्री नंतर म्हणजे क्वेश्चन नंबर 3A नंतर B जो असणार आहे तोही पोएट्रीमधलाच आहे. फक्त B मध्ये तुम्हाला लिहायचं असतं ॲप्रिसिएशन. ॲप्रिसिएशनसाठी तुम्हाला पोएम ऑलरेडी लिहून दिलेली असते. ॲप्रिसिएशनचे पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत. ते कोणते कोणते आहेत, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला लिहायचं आहे टायटल. त्या पोएममध्ये ऑलरेडी तुम्हाला टायटल मे बी छापून दिलं जाऊ शकतं किंवा नसेलही, सो गॅरंटी देता येत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक पोएमचं टायटल एकदा दोनदा लिहून पहा, ते पाठच असलं पाहिजे. दुसरा पॉईंट तुम्हाला या ठिकाणी विचारला जातो त्या कवितेचे पोएटिस्ट जे कोण आहेत त्यांचं नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. अगेन हे कवितेमध्ये मोस्टली दिलं जातं, सो तुम्हाला हे पाठ करायची गरज नाहीये, बट एकदा दोनदा जस्ट वाचून ठेवा की कवितेचे पोएट कोण कोण आहेत, कारण तुम्हाला ते ऑलरेडी तसंही पुस्तकामध्ये पोयममध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये छापून दिलं जातं. थर्ड या ठिकाणी येणार आहे ते म्हणजे रायमिंग स्कीम किंवा राईम स्कीम ज्याला आपण म्हणतो. राईम स्कीम कशी फाइंड आउट करायची हे मी ऑलरेडी त्या पोयमच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. अगेन तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही ते व्हिडिओज रेफर करू शकता किंवा बेस्ट वे आहे तुम्ही गाईड रेफर करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी रायमिंग स्कीम काय असतात हे पाहायला मिळेलच, सो ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. ओके, अगेन राईम स्कीम कवितेवरून लिहिणं खूप सोपं असतं, सो पाठ वगैरे करू नका, मे बी चुकू शकतं. बेस्ट आहे की कसं लिहायचं हे लक्षात घ्या आणि कवितेवरून लिहा. ओके, सो फोर्थ पॉईंट असणार आहे ते म्हणजे फिगर ऑफ स्पीच. कवितेमध्ये कोणतं फिगर ऑफ स्पीच मेन्शन केलेलं आहे ते तुम्हाला कोणतंही एखादं फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. एखादं केलं तरी पण चालेल, 2 केले तरी पण चालतील, ॲज यू विश, पण मार्क मात्र एकालाच आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्हाला सेंट्रल आयडिया लिहायचा आहे की पोयममधून काय सेंट्रल आयडिया पाहायला मिळते. हे तुम्हाला 2 ते 3 किंवा 4 म्हणजे 2 ते 4 शक्यतो ओळींमध्ये लिहायचा आहे, कारण हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे. सो 2 ते 4 ओळींमध्ये लाईटली एक्सटेंड केलं तर 5 ते 6 ओळीपर्यंत तुम्ही हे एक्सटेंड करू शकता, कारण हे 2 गुणांसाठी आहे. बाकी हे 1 गुणांसाठी आहे, हे 1 गुणांसाठी आहे आणि ह्या दोघांना मिळून 1 गुण आहे, म्हणजे प्रत्येकाला अर्धा अर्धा गुण आहे. ओके, सो या दोघांना मिळून 1 गुण आहे. हा कंपल्सरी 1 गुणांचा आहे, फिगर ऑफ स्पीच पण 1 गुणांचा आहे आणि सेंट्रल आयडिया 2 गुणांचा आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 असणार आहे नॉन टेक्स्चुअल. ओके, सो या ठिकाणी नॉन टेक्स्चुअलमध्ये कोणता पॅसेज वगैरे येईल हे आपण काहीच सांगू शकत नाही, पण पॅसेज सोपा असेल हे मी मात्र सांगू शकते, कारण जास्त अवघड याच्यामध्ये नाही विचारलं जात, कारण ऑब्व्हियसली तो पॅसेज सगळ्या विद्यार्थ्यांना कळला पाहिजे. सो नॉन टेक्स्चुअलला स्ट्रिक्टली 10 मार्क्स असतात. याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा म्हणजे क्वेश्चन नंबर 4A मध्ये 10 मार्क्स पाहायला मिळतील आणि क्वेश्चन नंबर 4B मध्ये 5 मार्क्स पाहायला मिळतील. हे 5 मार्क्स समरीसाठी असतात. जो तुम्हाला टेक्स्ट या ठिकाणी दिलेला आहे त्याची समरी तुम्हाला इथे लिहायची आहे. ओके, सो क्वेश्चन नंबर 4A मध्ये काय काय असणार आहे, अगेन सेम क्वेश्चन्स A1, A2, A3,
A4 आणि A5 जे आपण मगाशी क्वेश्चन्स पाहिले टेक्स्च्युअलसाठी सेम त्याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये येऊ शकतात. म्हणजे वेब डायग्राम असेल किंवा ट्रू ऑर फॉल्स असेल किंवा सिक्वेन्सने लावायचं असेल, व्होकॅब्युलरीमध्ये अगेन ऑपोजिट वर्ड्स किंवा सिमिलर वर्ड्स वगैरे असणार, ग्रामरमध्ये सेम डायरेक्ट इनडायरेक्ट असेल किंवा क्वेश्चन टॅग वगैरे लावायचे वगैरे असेल तर हेच तुम्हाला या ठिकाणी सेम विचारलं जातं. अगेन A5 मध्ये तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स येणार आहे. ओके, सो हे झालं क्वेश्चन नंबर 4 A साठी. क्वेश्चन नंबर 4 B साठी आहे समरी. समरी तुम्हाला आहे 5 मार्क्ससाठी. सो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. याच्यामध्ये तुम्हाला टायटल लिहिणं कंपल्सरी आहे समरीला. अगेन समरीमध्ये फक्त महत्त्वाचे पॉईंट घ्यायचे आहेत. समरी कशी लिहायची याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही तो देखील पाहू शकता. समरी ही 1/3 असली पाहिजे ॲक्च्युअल पॅसेजच्या. सो खूप मोठी समरी नाही लिहायचे, फक्त इम्पॉर्टंट पॉईंट्सच तुम्हाला याच्यामध्ये मेन्शन करायचे आहेत. जशी वाक्य तुम्हाला पॅसेजमध्ये दिलेली आहेत सेम त्याच पद्धतीची वाक्य पण नाही लिहायची आहेत, तुम्हाला स्वतःच्या भाषेमध्ये लिहायचं आहे शक्यतो. आणि सगळे मुद्दे येतील एवढं पाहायचं आहे, बट ॲट सच पॅसेज नाही उतरवायचे. सो याला तुम्हाला 5 मार्क्स मिळतील. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लास्ट टॉपिक, तो म्हणजे 5th टॉपिक किंवा 5th सेक्शन, ज्याला आपण म्हणतो रायटिंग स्किल. आणि हा पेपरमधला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक असणार आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला जर पाहायला मिळत असेल तर क्वेश्चन नंबर 5A जो असतो तर या ठिकाणी तुम्हाला लेटर लिहायचं असतं. ओके, याच्यामध्ये पण A1 A2 असतं, तर तुम्ही कोणतंही एक लेटर लिहू शकता. एक असतं फॉर्मल, एक असतं इनफॉर्मल. ओके, सो कोणतंही लेटर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. 5 मार्क्ससाठी आहे. अगेन कोणतंही लेटर लिहित असताना फॉर्मॅट तुम्हाला माहिती असला पाहिजे. फॉर्मॅटचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे, तुम्ही तो चेकआउट करू शकता. सो त्या फॉर्मॅटनुसारच तुम्हाला लेटर लिहायचं आहे. अगेन लेटरमधल्या सगळ्या गोष्टी ह्या लेफ्ट साईडला आल्या पाहिजेत, राईट साईडला आपण काहीच लिहित नाही. सो सगळ्या गोष्टी लेफ्ट हँड साईडला आल्या पाहिजेत. पत्ता वगैरे जे पण असेल ते सगळं मेन्शन करायचं आहे. जर तुम्हाला नाव वगैरे क्वेश्चन पेपरमध्ये ऑलरेडी दिलं असेल तर तेच नाव वापरायचं आहे, शक्यतो दिलं जातं. पण नसेलच दिलं तर तुम्ही कोणतंही अनामिक म्हणजे कोणतंही ABCD वगैरे असं काही नाव देऊ शकता किंवा मनाने कोणतं पण नाव तयार करू शकता. स्वतःचं नाव अजिबात लिहायचं नाहीये. पत्ता पण तुम्हाला दिला असेल तर तोच लिहायचा आहे, नसेल तर स्वतःचं नाही लिहायचंय, मनाने कोणताही तयार करायचं XYZ आणि तो पत्ता तुम्हाला तिथे मेन्शन करायचा आहे. आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर 5B. क्वेश्चन नंबर 5B मध्ये असणार आहे डायलॉग किंवा तुम्हाला या ठिकाणी स्पीच लिहायचे. ओके, एक तर तुम्ही डायलॉग लिहू शकता किंवा स्पीच लिहू शकता. डायलॉग लिहायचा असेल तर डायलॉगमध्ये पण अगेन 3 भाग पडतात. एक तर पहिल्या भागामध्ये तुम्हाला डायलॉग दिलेला असतो ऑलरेडी लिहून, तो फक्त तुम्हाला वरखाली अरेंज करायचा आहे. ओके, सो पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला डायलॉग जस्ट अरेंज करायचा आहे. दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला डायलॉगमधला फक्त एकच प्रश्न सोडवायचा असतो, म्हणजे तुम्हाला अर्धा डायलॉग दिलेला असतो, तुम्हाला फक्त तो शेवटचं उत्तर लिहून तो डायलॉग कंप्लीट करायचा असतो. सो हे पण इझी आहे. याच्यामधल्या 3rd क्वेश्चनमध्ये तुम्हाला स्वतःला डायलॉग लिहायचा आहे, विषय दिलेला असतो आणि तुम्हाला या ठिकाणी डायलॉग लिहायचा आहे. साधारणतः या ठिकाणी 8 एक्सचेंजेस वगैरे असले पाहिजेत, कारण हे असणार आहे तुम्हाला 3 गुणांना. अगेन हाय, हॅलो, टाटा, बाय बाय हे त्याच्यामध्ये नाही पकडलं जात. ॲक्च्युअल विषयाशी अनुषंगाने 6 ते 7 एक्सचेंजेस असले पाहिजेत. बाकी तुम्ही हाय, बाय, टाटा जे पण लिहायचं ते लिहू शकता, बट विषयाच्या अनुषंगाने 6 ते 7 किंवा 8 लईतले एक्सचेंजेस असले पाहिजेत. ओके, सो हे 3 गुणांसाठी आहे, हे 1 गुणांसाठी आणि हे 1 गुणांसाठी. असं मिळून डायलॉगसाठी एकूण 5 मार्क्स तयार होतात. स्पीच लिहिणार असाल तर स्पीचचा फॉर्मॅट क्लिअर असला पाहिजे. एकतर सुरुवात असली पाहिजे व्यवस्थित, मधला जो भाग आहे तो पूर्ण विषयाच्या अनुषंगाने असला पाहिजे, शेवटी कन्क्ल्युजन असलं पाहिजे, ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स अजिबात नको. तर तुम्हाला या ठिकाणी साधारणतः 4-4.5 मार्क मिळू शकतात, कारण आउट ऑफ मोस्टली रायटिंग स्किलमध्ये मिळत नाहीत, पण तुम्ही जर एकदम परफेक्ट लिहिलं असेल तर मिळू पण शकतात. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 मध्ये अगेन A आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा क्वेश्चन नंबर 6A मध्ये A1 आहे, A2 आहे, दोघांपैकी एक काहीतरी सॉल्व्ह करायचे. A1 मध्ये तुम्हाला नॉन वर्बल टू वर्बल असणार आहे आणि A2 मध्ये वर्बल टू नॉन वर्बल. आता नॉन वर्बल टू वर्बल मध्ये काय असतं, तर तुम्हाला डायग्राम्स ड्रॉ करून दिलेले असतात किंवा फ्लोचार्ट असेल, ट्री डायग्राम असेल, वॉटेवर दिलं असेल आणि तुम्हाला त्याचा उपयोग करून एक छानसा पॅरेग्राफ लिहायचा आहे 5 मार्कांसाठी. ओके, पॅरेग्राफला टायटल वगैरे सगळं दिलं पाहिजे आणि मगच तुम्हाला तो प्रश्न सोडवायचा आहे. जर तुम्ही वर्बल टू नॉन वर्बलमध्ये जाणार असाल तर तुम्हाला पॅरेग्राफ ऑलरेडी लिहून दिला असेल, तुम्हाला फक्त ट्री डायग्राम ड्रॉ करायचं आहे. ओके, सो आय वुड सजेस्ट की तुम्ही A2 सॉल्व्ह करा, कारण A2 इझी आहे. ऑलरेडी तुम्हाला पॅरेग्राफ लिहून दिले आणि तुम्हाला फक्त डायग्राम ड्रॉ करायचे. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 6B. क्वेश्चन नंबर 6B मध्ये तुम्हाला अगेन 2 आहेत. एक तर तुम्ही या ठिकाणी थीम एक्सपांड करू शकता, म्हणजेच एक्सपांड दी थीम, THEME. याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत. एक तर तुम्ही स्टोरी लिहू शकता किंवा दुसरं म्हणजे तुम्ही न्यूज लिहू शकता. सो तुम्ही स्टोरी लिहा किंवा न्यूज लिहा. अगेन दोन्ही 5 गुणांसाठी आहे, तुम्ही कोणतेही लिहू शकता. सगळ्यात पहिल्यांदा स्टोरी लिहिणार असाल तर तुम्हाला मे बी स्टोरीची सुरुवात दिली जाऊ शकते किंवा शेवट दिला जाऊ शकतो किंवा मधले काही पॉईंट्स दिले जाऊ शकतात. तुम्हाला त्याच्याची अनुषंगाने स्टोरी लिहायची आहे. स्टोरी लिहिताना तुम्हाला त्याला
सगळ्यात पहिल्यांदा तर टायटल द्यायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला शेवटी मोरल लिहायचं आहे. स्टोरी पास्ट टेन्समध्ये असली पाहिजे. स्टोरीमधले कॅरेक्टर्स बरोबर असले पाहिजेत आणि ते सगळे त्या विषयाच्या अनुषंगाने असले पाहिजेत. ओके. न्यूज लिहिणार असाल तर न्यूजचा फॉर्मॅट माहिती असला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा तर न्यूजची हेडलाईन आली पाहिजे, जी काही हेडिंग असेल ती. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विषयाच्या अनुषंगाने दिलं जाऊ शकतं किंवा हेडलाईन देऊन त्याच्यावरती न्यूज लिहा किंवा अशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतात. हेडलाईन दिली असेल तर ती लिहायची आहे आणि ती त्याच हेडलाईनच्या अनुषंगाने तुम्हाला स्वतःची बातमी तयार करायची आहे आणि मग ती लिहायची आहे. ओके. सो सगळ्यात पहिल्यांदा हेडलाईन लिहिल्यानंतर खाली असणार आहे तुम्हाला बायलाईनमध्ये लिहायचं आहे. डेट, जी कुठली डेट असेल दिली असेल तर ती डेट, नसेल तर मनाने कोणतीही घेऊ शकता. डेट लिहायची आहे. डेट नंतर तुम्हाला ते कुठे घडलं ते लिहायचं आहे आणि म्हणजे सोर्स काय आहे न्यूजचा, टाइम्स ऑफ इंडिया असेल किंवा काय असेल ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. जर नसेल तर बाय रिपोर्टरचं XYZ काहीतरी नाव लिहायचं आहे. ओके. आफ्टर दॅट तुम्हाला या ठिकाणी पूर्ण बातमी लिहायची आहे. बातमी लिहिताना पहिल्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला काय घडलं ते लिहायचं आहे. दुसरी गोष्ट कसं घडलं, म्हणजे काय घडलं, कुठे घडलं, हे सगळं पहिल्या पॅरेग्राफमध्ये. दुसरी गोष्ट ती घटना कशी घडलेली आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. आणि थर्ड पॅरेग्राफ असेल कन्क्लुजन किंवा एंडिंग, याच्यामध्ये तुम्हाला ते सगळं एंड करायचे, संपवायचं आहे. सो आता या ठिकाणी तुम्हाला जर सपोज प्राइस डिस्ट्रीब्युशनची न्यूज लिहायची आहे तर मग तुम्ही कशी लिहाल, तर सगळ्यात पहिल्यांदा प्राइस डिस्ट्रीब्युशन पहिल्या पॅरेग्राफमध्ये. प्राइस डिस्ट्रीब्युशन कोणत्या स्कूलमध्ये होतं, कसं, म्हणजे कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत होतं किंवा एकच दिवसाचं असेल तर किती वेळापासून किती वेळेपर्यंत होतं ते लिहायचं आहे. अगेन स्कूलच्या ग्राउंडमध्ये होतं का हॉलमध्ये होतं ते सगळं तुम्ही पहिल्या पॅरेग्राफमध्ये लिहिणार आहात. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये मग प्रमुख पाहुणे कोण आले होते, कसं सुरू झालं प्राइस डिस्ट्रीब्युशन, म्हणजे कशा पद्धतीने प्राइस डिस्ट्रीब्यूट केले गेले, त्याच्यानंतर स्टुडंट्सला मोटिवेट केलं गेलं किंवा त्या चीफ गेस्टचं भाषण वगैरे होतं, स्पीच त्यांनी डिलिव्हर केलं, त्याच्यामध्ये त्यांनी स्टुडंटची तारीफ वगैरे केली किंवा जे काही मोटिवेशन वगैरे असेल ते तुम्ही मेन्शन करू शकता. लास्ट पॅरेग्राफमध्ये मग तो प्रोग्राम कसा संपवण्यात आला किंवा स्टुडंट्सला काही स्नॅक्स वगैरे दिले का किंवा काय दिलं का हे लिहायचं आहे. अगेन संपताना शेवटी वंदे मातरम वगैरे घेतलं असेल तर ते लिहायचं आहे. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला लास्ट पॅरेग्राफमध्ये मेन्शन करायच्या आहेत आणि मग संपणार आहे तुमचं न्यूज. ओके. सो हे झालं सगळं रायटिंग स्किलबद्दल. नेक्स्ट आहे शेवटचा टॉपिक किंवा शेवटचा विभाग, सेक्शन, ज्याला आपण म्हणतो ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन अगेन इझी आहे. ट्रान्सलेशन 5 मार्क्स आहे एकूण. याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न येतात. एकतर ए प्रश्न असतो. ए प्रश्नामध्ये तुम्हाला काही शब्द दिले जातील, कोणतेही 6 शब्द दिले जातात आणि त्या 6 पैकी तुम्हाला फक्त 4 शब्दांचं ट्रान्सलेशन करायचं असतं. ओके. 6 शब्द असतात आणि 6 पैकी 4 शब्दांचं ट्रान्सलेशन करायचं असतं. हे किती गुणांसाठी आहे? 2 गुणांसाठी आहे. दुसरं आहे बी. बी मध्ये तुम्हाला प्रश्नामध्ये काय म्हणतो आपल्याला, सेंटेन्सेस. सेंटेन्सेस दिले जातात तुम्हाला या ठिकाणी 4 आणि त्या 4 पैकी तुम्हाला कोणत्याही 2 सेंटेन्सेसचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे. ओके. 4 पैकी कोणतेही 2 सेंटेन्सेस तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे आहेत. अगेन हे पण 2 गुणांसाठी आहे. सी मध्ये तुम्हाला 2 इडियम्स किंवा प्रोवर्ब्स दिले जातील, कोणतेही प्रोवर्ब्स इडियम्स असू शकतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, आता लास्ट मोमेंटला शक्यतो जेवढे इडियम्स किंवा प्रोवर्ब्स शक्य होतील ग्रामरच्या टेक्स्टबुक मधले वगैरे, हे काय झालं, जाऊ दे. जेवढे इडियम्स किंवा प्रोवर्ब्स तुम्हाला शक्यतो आता मिळतील तेवढे इडियम्स किंवा प्रोवर्ब्स तुम्ही त्या ठिकाणी करू शकता, जस्ट लास्ट मोमेंट प्रिपरेशनसाठी. आणि आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, याच्यामध्ये तुम्हाला कोणताही एक सॉल्व्ह करायचा आहे आणि 1च मार्काचा हा प्रश्न असणार आहे. कोणताही एकच तुम्हाला मराठीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके. सो हा झाला पूर्ण पेपर पॅटर्न की तुम्हाला नक्की काय काय करायचं आहे, पेपरमध्ये कशा पद्धतीने लिहायचे. अगेन या ठिकाणी रायटिंग स्किलवरती मी थोड्याच वेळामध्ये अजून एक व्हिडिओ अपलोड करणार आहे डिटेलमध्ये रायटिंग स्किल. सो तुम्ही तो व्हिडिओ रेफर करू शकता. ट्रान्सलेशनमध्ये जे काही शब्द येतील ते तुमच्या टेक्स्टबुकमध्येच असणार आहे. तुम्ही कधीतरी वाचले असतीलच असे शब्द असतील. सेंटेन्सेस पण तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येतील असेच असतील. आणि इडियम्स आणि प्रोवर्ब्स मात्र तुम्हाला काहीतरी माहिती पाहिजेत, कारण एक 10 ते 15 प्रोवर्ब्सची तयारी तुम्ही करू शकता आणि इझी प्रोवर्ब्स तुम्ही करायचे आहेत, खूप अवघड नाही करायचे आहेत. मला शक्य झालं तर मी नक्की अपलोड करेन, बट आय डोंट थिंक सो की मला वेळ मिळेल. बट जर तुम्हाला गाईडच्या मागे किंवा मास्टर कीच्या वगैरे मागे किंवा जे पण ग्रामरचे बुक्स असतात त्याच्यामध्ये प्रोवर्ब्स किंवा इडियम्स पाहायला मिळतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्वेश्चन बँक्समध्ये इडियम्स तुम्हाला करायचेच आहेत, कारण ते खूप महत्त्वाचे आहेत. रायटिंग स्किलचे टॉपिक्स पण तुम्ही एकदा क्वेश्चन बँकमधून पाहू शकता, कारण अगेन ते क्वेश्चन बँकमध्ये आहेत. सो ते खूप महत्त्वाचे आहेत किंवा त्याच्याशी रिलेटेडच टॉपिक्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. ओके. सो अगेन लास्ट मोमेंटला काय काय करायचं आहे, तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा पॅरेग्राफवरती कसे प्रश्न येतील हे पाहायचं आहे. पर्सनल रिस्पॉन्सचे 2-3 प्रश्नांची तयारी करायची आहे. नेक्स्ट तुम्हाला पोएम्समधली रायमिंग स्कीम पाहायची आहे, पोएम्सची नावं, पोएटची नावं आणि त्यासोबतच फिगर ऑफ स्पीच पाहायचं आहे. सेंट्रल आयडिया तुम्ही आरामात मनाने लिहू शकता 5 ते 6 ओळींमध्ये किंवा 2 ते 4 ओळींमध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट जे आहे तर तो आहे तुम्हाला नॉन टेक्स्चुअल पॅसेज. त्याची काही तयारी करायची गरज नाहीये, फक्त एकदा समरी कशी लिहायची हे पाहायचं आहे.
आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर 5A1 आणि A2 याच्यामध्ये लेटर रायटिंग असेल. तुम्ही ज्या लेटरची प्रॅक्टिस केली असेल त्याचा फॉर्मॅट एकदा पाहून घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 5B. सो क्वेश्चन नंबर 5B मध्ये काय आहे, तुम्हाला डायलॉग किंवा स्पीच आहे. सो तुम्ही डायलॉग किंवा स्पीच जे काही लिहिणार असाल त्याचा एकदा फॉर्मॅट पाहायचं आहे. मी दोन्ही पण अपलोड केलेलं आहे, तुम्हाला हवं असेल तुम्ही ते रेफर करू शकता. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 6A1 आणि A2 याच्यामध्ये तुम्हाला वर्बल नॉन वर्बल ज्याची पण तयारी तुम्ही केली असेल ते तुम्हाला एकदा अगेन फॉर्मॅट पाहायचं आहे किंवा एक्झाम्पल्स तुम्ही जस्ट रीड आउट करू शकता. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 6B मध्ये तुम्हाला न्यूज आहे किंवा स्टोरी आहे. तर स्टोरी लिहिताना टायटल मोरल वगैरे लिहायचं आहे. स्टोरी पास्ट टेन्समध्ये असली पाहिजे. सिमिलरली न्यूज पण घडून गेलेली आहे, सो ती पण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आणि पास्ट टेन्समध्येच असणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 7 मध्ये. येस, क्वेश्चन नंबर 7 मध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन आहे. ट्रान्सलेशन तुम्हाला स्ट्रिक्टली क्वेश्चन बँकमधून करायचं आहे. ओके, सो आय होप की हे सगळ्या टिप्स युजफुल असतील. जर तुम्हाला अजून काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. याच्यामधल्या सगळ्या डायग्राम्स तुम्हाला पेननेच ड्रॉ करायचे आहेत. वेब डायग्राम्स वगैरे जे पण येतील ते सगळ्यासाठी तुम्हाला पेनच वापरायचं आहे. ओके, सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय. बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम्स. तुम्ही पूर्ण पेपर लिहिणार आहात, खूप चांगल्या पद्धतीने लिहिणार आहात. अजिबात टेन्शन घेऊ नका. बेस्ट ऑफ लक.